श्री स्वामी समर्थ. 500 वर्षानंतर अखेर या काही राशी होणार कोट्यधीश. चंद्रग्रहणाच्या काळात भक्कळ पैसा हाती येत पिढ्यानपिढ्या समृद्ध होणार. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि सूर्यग्रहण वेळोवेळी होतात, ज्याचे परिणाम मानवी जीवनावर, देश आणि जगावर दिसून येतात. हे चंद्रग्रहण कुंभ राशीत असेल. हे चंद्रग्रहण काही राशींना सौभाग्य आणू शकते, ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्याच भाग्यशाली राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 2026 मधील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेला होणार असून हे खग्रास स्वरूपाचे असेल. पंचांगानुसार हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. भारतात हे ग्रहण ग्रहस्थोदय स्वरूपात दिसणार असल्याने त्याचा अनुभव मर्यादित कालावधीसाठीच घेता येणार आहे. 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:20 ग्रहणास सुरुवात होईल आणि सायंकाळी 6:47 समाप्ती होईल. एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटांचा असेल. खग्रास अवस्था सायंकाळी 4:34 पासून ते 5:33 पर्यंत राहील, म्हणजेच सुमारे 59 मिनिटे पूर्ण छाया असेल. हे ग्रहण मंगळवार 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यानुसार सकाळी 6:20 पासून सूतक काळ लागू होईल. भारतामध्ये हे ग्रहण खग्रास स्वरूपात दिसेल, म्हणजे चंद्र उगवेल तेव्हा तो आधीच ग्रहणग्रस्त असेल. दिल्लीसह अनेक शहरात चंद्रोदय सायंकाळी सुमारे 6:22 होईल. त्यामुळे भारतात ग्रहणाचा केवळ शेवटचा टप्पा म्हणजेच सुमारे 25 मिनिटेच दिसेल. पूर्वोत्तर राज्यांमध्ये नागालँड, मिझोरम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य बंगाल भागात खग्रास समाप्ती अधिक स्पष्टपणे पाहता येईल. भारताबाहेर आशियातील बहुतांश देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि रशिया या ठिकाणी हे ग्रहण अधिक स्पष्ट दिसणार आहे. चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. खग्रास स्थितीत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीत जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते आणि काहींनी ते अशुभ मानले आहे. सूतक काळात शुभकार्य, पूजा अर्चना टाळली जाते. देवतांच्या मूर्तीला स्पर्श न करण्याची परंपरा आहे, मात्र मानसिकरित्या जप, ध्यान करता येते. भारतात ते अल्पकाळ दिसणार असले तरी पूर्वोत्तर भागात त्याचे स्पष्ट दर्शन होईल. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या चंद्रग्रहणाचा फायदाच फायदा पाहायला मिळणार आहे. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण त्यांच्यासाठी अतिशय लकी राहणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास. चंद्रग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता मिळवू शकता. त्यासोबतच तुमचे दैनंदिन उत्पन्न देखील वाढणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. तसेच या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा देखील मिळू शकतो. या काळात आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देखील समोर येतील. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. तसेच तुमचे धैर्य आणि शौर्य देखील या काळामध्ये वाढणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी, शांत आणि सकारात्मक वातावरण राहणार आहे. तसेच मोठे ध्येय साध्य करण्यात देखील तुम्ही या काळामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. त्यासोबतच हा चंद्रग्रहणाचा काळ तुमच्या आयुष्यामध्ये आनंदमय घटना घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून अतिशय उत्तम राहणार आहे. हे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण तुमच्या नशिबाची दारं उघडणार आहे आणि तुमचे नशीब तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करणार आहे. या काळामध्ये जर तुम्ही एखादा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण त्याचे तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अतिशय शुभ राहू शकते. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण करणार आहे. वैवाहिक जीवन या काळामध्ये सुखमय असणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंह रास.
चंद्रग्रहण सिंह राशीवाले तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. राजकारण, प्रशासन किंवा सरकारी सेवांमध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते. तसेच या काळात व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक फायदा देखील होऊ शकतो आणि नवीन व्यवसाय करार देखील होऊ शकतात, ज्यातून तुम्हाला अधिक मुनाफा झालेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. त्यासोबतच या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होत आहे. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. त्यांना या काळामध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. त्यासोबतच बॉस तुमची प्रशंसा करतील. एखादा नवीन प्रोजेक्ट देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो. तसेच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यासोबतच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीवाले हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद घेऊन येणारं ठरणार आहे. या काळामध्ये खास करून तुमची मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, जी खूप दिवसांपासून रखडलेली होती. त्यासोबतच या काळामध्ये वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. कोर्ट कचेरीच्या बाबतीत निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यासोबतच या काळामध्ये नात्यांमध्ये काही गैरसमज असतील तर ते देखील दूर होतील आणि नात्यांमध्ये समंजसपणा वाढेल. त्यामुळे कुटुंबामध्ये, परिवारामध्ये आनंदमय आणि समाधानकारक वातावरण देखील असणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणारा ठरणार आहे. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. तुम्ही एखादी लक्झरी वस्तू देखील या काळामध्ये खरेदी करू शकता. या काळात तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे देखील कमवू शकता आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळणार आहे. लोक तुमची प्रशंसा करतील. समाजात तुमच्या शब्दाला किंमत दिली जाईल. त्यासोबतच हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे. सकारात्मक काळ हा तुमच्यासाठी असणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदमय घटना देखील ऐकायला मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच हे येणारे चंद्रग्रहण तुमच्या जीवनात, तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचा काळ घेऊन येणारं ठरणार आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ रास. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात सफलतासोबतच धनलाभ देखील होऊ शकतो. तुमच्या नशिबाची या काळात दारं देखील उघडू शकतात. व्यापार, नोकरीमध्ये तुम्हाला खुशखबर देखील मिळू शकते. एखादी मोठी डील तुमच्या हाती लागू शकते, जी भविष्यात तुम्हाला मालामाल बनवेल. त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा वेतनवृद्धीची खबर देखील मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये वाढू शकतो. तुमचा आत्मविश्वासच तुमच्या यशाची चावी बनेल. तुमचे भाग्य तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करेल. त्यामुळे कोणत्याही नवीन संधीला हातातून जाऊ देऊ नका. तर मित्रांनो, या होत्या त्या लकी राशी ज्यांना वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा मिळणार आहे लाभच लाभ. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी प्राप्त होणार आहेत. यामध्ये तुमच्या ही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.